भिवंडी लोकसभेतील 6 विधानसभापैकी 4 विधानसभेचा आता आपण आढावा घेणार आहोत। आता आपण सर्वात प्रथम सुरुवात करू ते भिवंडी पूर्व मतदारसंघामधून। भिवंडी पूर्व मतदारसंघामध्ये सध्या विद्यमान आमदार हे रईस शेखे आणि मागच्या वेळेस त्यांनी शिवसेनेचे रुपेश पाटील यांना पराभूत करून ते निवडून आले होते। आता सध्या महाविकास आघाडीचे व समाजवादी पार्टीचे रईस शेख हे उमेदवार रिंगणात आहेत आणि त्यानंतर शिंदे गटाचे उमेदवार जे आहेत ते संतोष शेट्टी जे आहेत हे पण रिंगणात आहेत। मात्र गेल्या 5 वर्षामध्ये रईस शेख यांनी भरीव काम केल्याने त्यांच्याकडे परडा जड असून एखाद्या वेळेस ते या विधानसभेतून निवडून येणार आहेत। दुसरीकडे भिवंडी ग्रामीणचा बघितला गेला तर ग्रामीण मधून शिवसेना उद्धव ठाकरे गटात आणि शिंदे गटात दोघांमध्ये लढत आहेत। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार महादेव घाटाल तर शिंदे गटाचे उमेदवार शांताराम मोरे हे रिंगणात असून नवीन चेहरा असल्या कारणाने महादेव घाटाल यांच्याकडे जरा पडदा जड जाणार असल्याने तिसऱ्यांदा शांताराम मोरे हे भिवंडी ग्रामीण मधून निवडून येणार आहेत। तिसरा मतदारसंघ बोलला गेला तर शहापूर विधानसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीचे पांडुरंग बरोरा तर महायुतीचे दौलत दरोडा यांच्यात लढत होणार आहे। तशी जर बघितलं तर ह्या विधानसभेमध्ये तिरंगी लढत होत असून जिजाऊचे उमेदवार रंजना उघडे हे देखील आघाडीमध्ये आहेत। पण मात्र जर आढावा जर घेतला गेला तर ह्या शहापूर विधानसभेमधून महाविकास आघाडीचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांचा परडा जड दिसतोय आणि हे एखाद्या वेळेस रिंगणामधून निवडून येतील अशी शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। फैयद शेख, साम टीव्ही, शहापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।